नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, दीप अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपल्या चॅनलवरील नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. 6 स्टँडर्ड फर्स्ट चॅप्टर नॅचरल रिसोर्सेस एअर वॉटर अँड लँड. नॅचरल रिसोर्सेस म्हणजेच नैसर्गिक संसाधने, हवा, पाणी आणि जमीन. ऑब्झर्व द पिक्चर अलॉंगसाइड अँड आन्सर द क्वेश्चन्स. सोबतच्या आकृतीचं निरीक्षण करायचं आहे आणि आपल्याला प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. आपल्याला बाजूला आकृती दिलेली आहे, तर या आकृतीवरून आपल्याला काही प्रश्न विचारलेले आहेत, त्यांची उत्तरे द्यायची आहेत. पहिला प्रश्न आहे, वेअर डू वी सी द बर्ड्स? पक्षी कोठे दिसत आहेत? पक्षी आपल्याला आकाशामध्ये उडताना दिसत आहेत, म्हणजेच वरच्या हवेमध्ये ते उडत आहेत. व्हेअर इज द काऊ गेझिंग? गाय कोठे चरत आहे? गाय ही जमिनीवर चरताना आपल्याला दिसत आहे. थर्ड क्वेश्चन आहे, लोकेट द ट्रीज अँड द रोड. रस्ता, झाडे कोठे आहेत? रस्ता आणि झाडे ही जमिनीवर आहेत. पुढचा प्रश्न आहे, व्हेअर डज द रिव्हर कम फ्रॉम? हाऊ डज इट फ्लो? नदी कोठून कोठे वाहत आहे? नदी ही आपल्याला जमिनीवर वाहताना दिसत आहे, पण ती उंच भागाकडून उताराच्या दिशेने वाहत आहे. पुढचा प्रश्न आहे, व्हेअर इज द एरोप्लेन? म्हणजे विमान कोठे आहे? विमान आपल्याला आकाशात उडताना दिसत आहे. व्हेअर आर द फिश सीन? मासे कुठे दिसत आहेत? मासे आपल्याला पाण्यात दिसत आहेत. ऑन व्हॉट इज द सेलबोट फ्लोटिंग? होडी कशावर तरंगत आहे? होडी ही आपल्याला पाण्यावर तरंगताना दिसत आहे. आता आपण पुढे बघणार आहोत नॅचरल रिसोर्सेस. तर यू कॅन सी दॅट सम थिंग्स इन द पिक्चर आर इन वॉटर, सम ऑन लँड अँड सम इन द स्काय, दॅट इज इन द एअर. यावरून आपल्या असं लक्षात येतं आहे की आकृतीमधील काही घटक आकाशात म्हणजेच हवेमध्ये आहेत, तर काही घटक हे पाण्यामध्ये आहेत, तर काही घटक हे जमिनीवर आहेत. दस ऑल थिंग्स ऑन द अर्थ आर असोसिएटेड विथ एअर, वॉटर अँड लँड. पृथ्वीवर असणाऱ्या या सर्व बाबी अशा प्रकारे हवा, पाणी आणि जमीन यांच्याशी संबंधित आहेत. एअर, वॉटर अँड लँड आर कॉल्ड द अर्थ्स ॲटमॉस्फिअर, हायड्रोस्फिअर अँड लिथोस्फिअर रिस्पेक्टिव्हली. ही जी जमीन, पाणी आणि हवा आहे यांनाच आपण अनुक्रमे शिलावरण, जलावरण आणि वातावरण म्हणतो. म्हणजेच जमिनीला आपण शिलावरण असे म्हणतो, जलावरण आपण पाणीला म्हणतो आणि हवा याला आपण वातावरण असे म्हणतो. मोर ओव्हर डिफरंट लिव्हिंग थिंग्स ऑक्युपाय दीज 3 स्पिअर्स ऑफ द अर्थ. तसेच विविध सजीवांचा वावर आणि संचार हा या तिन्ही आवरणामध्ये असतो. These living things and the parts of the lithosphere, hydrosphere and atmosphere which they occupy are together called the biosphere. हे जे सजीव आणि त्यांनी जे व्यापलेलं शिलावरण, जलावरण आणि वातावरणाचा जो भाग आहे त्यालाच आपण काय म्हणतो? जीवावरण असे म्हणतो, म्हणजेच त्याला आपण बायोस्फिअर असं म्हणतो. दीज स्पिअर्स हॅव फॉर्म ऑन द अर्थ नॅचरली. वी हॅव लर्न ऑल दिस इन द प्रिव्हियस स्टँडर्ड. आणि ही जी पृथ्वीची आवरणे आहेत ही निसर्गतः निर्माण झालेली आहेत आणि हे आपण मागच्या इयत्तेमध्ये बघितलेलंच आहे. तर आता आपण बघूयात, एअर, वॉटर अँड लँड आर द फॅक्टर्स इम्पॉर्टंट फॉर sustaining the living world on the earth and for fulfilling their basic need. They are called natural resources. म्हणजेच काय, तर पृथ्वीवरील सजीवसृष्टी टिकून राहण्यासाठी व त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी आपल्याला हवा, पाणी, जमीन हे घटक महत्त्वाचे आहेत आणि त्यांनाच आपण नैसर्गिक संसाधने असे म्हणतो, म्हणजेच नॅचरल रिसोर्स असे म्हणतो. आता आपण पुढे बघूयात. The atmosphere is the layer of air
दॅट सराउंड्स द अर्थ. पृथ्वीच्या सभोवताली वातावरणाचा म्हणजेच हवेचा थर असतो. द सरफेस ऑफ द अर्थ कॉम्प्रायझेस वॉटर अँड लँड, दॅट इज द हायड्रोस्पियर अँड लिथोस्पियर. हा पृथ्वीचा पृष्ठभाग पाणी आणि जमीन म्हणजेच जलावरण आणि शिलावरणाने बनलेला आहे. ऑफ दीज द हायड्रोस्पियर ऑक्युपाईज अ मच लार्जर पार्ट दॅट द लिथोस्पियर. यापैकी जो जलावरणाचा भाग आहे तो जलावरणाचा भाग शिलावरणाच्या तुलनेमध्ये कसा आहे तर तो जास्त आहे. Figure 1.2 shows the proportion of land and water on the earth surface. पृथ्वीवरील जे जमीन आणि पाणी आहे तर त्याचं जे प्रमाण आहे ते आपल्याला आकृती 1.2 मध्ये दाखवलेलं आहे. तर आकृती 1.2 आपण बघणार आहोत. याच्यामध्ये आपल्याला प्रोपोर्शन ऑफ लँड अँड वॉटर दाखवलेलं आहे. मग जी आपली जमीन व पाण्याचं प्रमाण आहे पृथ्वीवरील त्याच्यापैकी जे लँडचं प्रमाण आहे ते लँडचं प्रमाण आपल्याला दिलेलं आहे 29%. आणि जे वॉटर आहे त्या वॉटरचं प्रमाण किती दिलेलं आहे 71%. We also look upon these natural components in solid, liquid and gaseous form of resources. म्हणजेच बघा आता स्थायू जल आणि वायू रूपातील या नैसर्गिक घटकांकडे आपण संसाधने म्हणूनही बघतो. म्हणजे हे याच्याकडे आपण एक रिसोर्स म्हणून बघतो. इन अदर वर्ड्स वी यूज देम टू फुलफिल आवर रिक्वायरमेंट्स. आणि हे जे घटक आहेत त्यांचा वापर आपण आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी करत असतो. लेट अस नाऊ स्टडी ऑल दीज 3 कॉम्पोनंट्स इन डिटेल्स. तर आपण आता हे तिन्ही जे घटक आहेत त्या तिन्ही घटकांचा सविस्तरपणे अभ्यास करणार आहोत. आता आपण सुरुवातीला बघूयात व्हॉट आर द 5 लेयर्स ऑफ द ॲटमॉस्फिअर. म्हणजे आपल्याला वातावरणाचे 5 थर कोणकोणते आहेत ते बघायचे आहेत असं आपल्याला कॅन यू रिकॉलमध्ये विचारलेलं आहे. तर आता जे ॲटमॉस्फिअर आहे त्या ॲटमॉस्फिअरचे 5 लेयर्स कोणत्या कोणत्या आहेत त्याच्यामध्ये येतं ट्रोपोस्फिअर, स्ट्रॅटोस्फिअर, नंतर येतं मेसोस्फिअर, आयनोस्फिअर आणि एक्झोस्फिअर. म्हणजेच याचं मराठीमध्ये बघायचं झालं तर तपांबर, सीतांबर, दलांबर, आयनांबर आणि बाह्यांबर असं आपण त्याला म्हणतो. सुरुवातीला आपण बघणार आहोत एअर. The air in the atmosphere around the earth contains nitrogen, oxygen, carbon dioxide, 6 inert gases, nitrogen dioxide, sulfur dioxide, water vapor and dust particle. म्हणजेच बघा पृथ्वीच्या भोवताली असणाऱ्या वातावरणातील हवेमध्ये नायट्रोजन, त्याचबरोबर ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, परत हे जे 6 इन्सर्ट गॅसेस आहेत म्हणजे 6 इनर्ट गॅसेस आहेत हे म्हणजे निष्क्रिय वायू असतात. त्यानंतर नायट्रोजन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, वॉटर वेपर म्हणजेच पाण्याची वाफ, नंतर धुलीकण या सर्वांचा समावेश केलेला असतो. द ट्रोपोस्फिअर कंटेन अबाउट 80% ऑफ द टोटल मास ऑफ गॅसेस इन द एअर. हा जो ट्रोपोस्फिअर आहे म्हणजे हा जो तपांबर आहे हे तपांबर काय करतं त्याच्यामध्ये हवेतील एकूण वायूंच्या सुमारे 80% वायू असतात म्हणजेच 80% वायू असतात. व्हाईल दिस प्रपोर्शन इज अबाउट 19% इन द स्ट्रॅटोस्फिअर. तर स्ट्रॅटोस्फिअरमध्ये हे प्रमाण किती असतं 19% म्हणजे 19% एवढं असतं. फर्दर इन द मेसोस्फिअर अँड आयनोस्फिअर द प्रपोर्शन ऑफ द मास ऑफ गॅसेस गोज ऑन डिक्रीजिंग. त्याचप्रमाणे हे जे मेसोस्फिअर आणि आयनोस्फिअरमध्ये काय होतं हे जे प्रपोर्शन असतं कशाचं गॅसेसच्या मासेसचं तर हे डिक्रीज होत जातं म्हणजे कमी कमी होत जातं. गॅसेस आर नॉट फाउंड इन द एक्झोस्फिअर अँड बियॉन्ड. आणि हा जो एक्झोस्फिअर आहे ही जी लेयर आहे एक्झोस्फिअरची याच्यामध्ये वायू आढळत नाहीत म्हणजे आपल्याला कोणत्याही प्रकारचा गॅस मिळत नाही. नंतर आपण बघणार आहोत यू कॅन सी दॅट एअर इज अ मिक्सचर ऑफ several gases and is the chief constituent of the earth's atmosphere. म्हणजे आता आपल्या असं लक्षात आलेलं असेल की पृथ्वीच्या सभोवताली असणाऱ्या अनेक वायूंचे मिश्रण आणि वातावरणाचा एक प्रमुख घटक म्हणजेच हवा होय. बिसाइड दिस गॅसेस एअर ऑल्सो कंटेन्स वॉटर वेपर अँड डस्ट पार्टिकल्स. म्हणजे हे जे वायू आहेत या वायूंबरोबरच धुलीकण, पाण्याची वाफ यांचा देखील समावेश या हवेमध्ये
केला जातो. द अमाऊंट ऑफ द गॅसेस इन द एअर इज द ग्रेटेस्ट नियर द सरफेस अँड द डिक्रीजेस ॲज वी गो हायर अँड हायर फ्रॉम द सरफेस. दॅट इज एअर बिकम्स रेअरर ॲट हायर अल्टिट्यूड. म्हणजेच बघा आता हवेतील जे वायूंचं प्रमाण आहे ते भूपृष्ठाजवळ जास्त आणि जसं जसं आपण भूपृष्ठापासून म्हणजे जमिनीपासून वर वर जाऊ तसं तसं ते काय होत जातं, कमी कमी होत जातं. द प्रपोर्शन ऑफ द कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ एअर अँड सम ऑफ देअर युजेस आर गिवन हिअर. जे हवेतील काही घटक आहेत त्या घटकांचे प्रमाण आणि त्यांचं जे उपयोग आहे ते आपल्याला पुढीलप्रमाणे दिलेलं आहे ते आपल्याला बघायचं आहे. आता आपण ही 1.3 फिगर जर बघितली तर याच्यामध्ये आपल्याला प्रपोर्शन ऑफ द व्हेरियस गॅसेस इन द एअर हे दिलेलं आहे. तर याच्यामध्ये आपल्याला काय केलेलं आहे, हा जो नायट्रोजन गॅस आहे तर नायट्रोजन गॅसचं प्रमाण किती आहे, 78% आहे. ऑक्सिजन गॅसचं प्रमाण आहे 28%. त्यानंतर जो आर्गॉन आहे तो आहे 0.9%. कार्बन डायऑक्साईडचं जे प्रमाण आहे ते 0.03% आहे आणि जे अदर कॉन्स्टिट्युएंट्स आहेत त्याचं प्रमाण आहे 0.07%. आता आपल्याला काही गॅसेस दिलेले आहेत तर त्या गॅसेसचे युजेस दिलेले आहेत ते आपल्याला आता बघायचे आहेत. मग त्याच्यामध्ये सुरुवातीला आपण बघणार आहोत नायट्रोजन. नायट्रोजन हेल्प्स लिव्हिंग थिंग्स टू बिल्ड द नेसेसरी प्रोटीन्स. इट इज युजफुल इन द प्रोडक्शन ऑफ अमोनिया अँड इन एअरटाईट पॅकेजिंग ऑफ फूडस्टफ. म्हणजेच नायट्रोजनचा उपयोग कुठे होतो, सजीवांना आवश्यक प्रथिने मिळवण्यासाठी हा नायट्रोजन मदत करतो. त्याचबरोबर अमोनियाच्या निर्मितीमध्ये याचा उपयोग होतो. म्हणजेच खाद्यपदार्थ हवाबंद ठेवण्यासाठी हा नायट्रोजन उपयोगी असतो. त्यानंतर पुढचा जो गॅस दिलेला आहे एअरमधील तो आहे ऑक्सिजन. त्याचा युजेस काय दिलेला आहे आपल्याला, नेसेसरी फॉर रिस्पायरेशन इन लिव्हिंग थिंग्स अँड फॉर कंबशन. म्हणजे हा ऑक्सिजन वायू आपण सजीवांना रिस्पायरेशन म्हणजे श्वसनासाठी वापरतो आपण आणि ज्वलनासाठी देखील. कंबशन म्हणजेच काय आहे, ज्वलनासाठी देखील ऑक्सिजनचा वापर केला जातो. त्यानंतर पुढं आहे कार्बन डायऑक्साईड. प्लांट्स यूज इट फॉर प्रोड्युसिंग देअर फूड यूज इन फायर एक्सटिंग्विशर्स. म्हणजे हा कार्बन डायऑक्साईडचा यूज काय दिलेला आहे, कार्बन डायऑक्साईड हा वनस्पती अन्न तयार करण्यासाठी वापरतात आणि अग्निशामकाच्या ज्या नळकांड्यामध्ये हा कार्बन डायऑक्साईड वापरला जातो. त्यानंतर एअरमधील पुढचा गॅस आहे आर्गॉन. आर्गॉनचा यूज काय आहे ते आपण बघणार आहोत. यूज इन इलेक्ट्रिक बल्ब्समध्ये हा आर्गॉन गॅस वापरला जातो. त्यानंतर पुढचा आहे हेलियम. यूज फॉर ऑब्टेनिंग लो टेम्परेचर अँड ऑल्सो फॉर जनरेटिंग लिफ्ट इन एअरशिप. म्हणजे हा जो हेलियम वायू आहे तो कमी तापमान मिळवण्यासाठी, त्याचबरोबर विनापंख्याचं जे इंजन आहे त्या इंजिनावर चालणाऱ्या विमानांमध्ये हा हेलियम गॅस वापरण्यात येतो. नंतर आपल्याला बघायचं आहे निऑन गॅस. निऑन गॅसचा यूज काय आहे, हा यूज इन डेकोरेटिव्ह लाईट्स अँड फॉर स्ट्रीट लाईटिंग. डेकोरेटिव्ह लाईट्स आणि स्ट्रीट लाईटिंग म्हणजे रस्त्यावरचे जे दिवे आहेत त्यामध्ये हा वापरला जातो. नंतर क्रिप्टॉन गॅस. यूज इन फ्ल्युरोसंट ट्यूब्स. म्हणजे हा फ्ल्युरोसंट पाईपमध्ये वापरला जातो. नंतर आहे झेनॉन गॅस. झेनॉन गॅसचा काय यूज आहे, यूज इन फ्लॅश फोटोग्राफी. म्हणजे फ्लॅश फोटोग्राफीमध्ये या गॅसचा आपण उपयोग करतो. पुढं दिलेलं आहे ऑलवेज रिमेंबर. हे आपल्याला नेहमी लक्षामध्ये ठेवायचं आहे. तर त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे ते आपण बघणार आहोत. द लिव्हिंग वर्ल्ड ऑन द अर्थ इज सस्टेन ड्यू टू द बॅलेन्स बिटवीन व्हेरियस गॅसेस अँड अदर कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ एअर. म्हणजे हवेतील विविध वायू आणि जे इतर घटक आहेत यांचा समतोल होतो आणि या समतोलामुळेच पृथ्वीवरील जी जीवसृष्टी आहे ती टिकून आहे. द ॲटमॉस्फिअर इज अ व्हेरी इम्पॉर्टंट फिल्टर. आणि हे जे ॲटमॉस्फिअर आहे तर हे ॲटमॉस्फिअर हा व्हेरी इम्पॉर्टंट फिल्टर आहे. इट अलोज द लाईट अँड हीट ऑफ द सन टू रीच द अर्थ विच इज नेसेसरी फॉर लाईफ.
जीवनासाठी आपल्याला जो आवश्यक असणारा सूर्यप्रकाश आणि उष्णता आहे ती पृथ्वीपर्यंत पोहोचण्यासाठी, तसेच अन्य घातक जे घटक आहेत त्यांना थांबवण्यासाठी वातावरण ही अतिशय महत्त्वाची काय आहे, गाळणी आहे. बट इट प्रिव्हेंट्स द हार्मफुल इलेमेंट्स फ्रॉम रिचिंग द अर्थ. म्हणजे हे जे हार्मफुल इलेमेंट आहे, घातक घटक आहेत, त्यांना पृथ्वीवर येण्यापासून रोखले जाते. इट इज इन द ॲटमॉस्फिअर दॅट फॉग, क्लाउड, स्नो अँड रेन आर प्रोड्यूस. म्हणजेच बघा, धुके, ढग, हिम व पाऊस यांची निर्मिती ही वातावरणामुळेच होते. आता पुढं आपल्याला दिलेलं आहे, ऑब्झर्व अँड डिस्कस व्हॉट इज द सिमिलॅरिटी इन द 3 पिक्चर्स बिलो. आपल्याला खाली 3 पिक्चर दिलेले आहेत, म्हणजे काही चित्र दिलेले आहेत, त्यामध्ये आपल्याला काय सिमिलॅरिटी आहे असं विचारलेलं आहे. तर आपल्याला जो पहिला पिक्चर दिलेला आहे, तर त्या पहिल्या पिक्चरमध्ये आपल्याला दिसतंय इंडस्ट्रियल एक्झॉस्ट, म्हणजे हा कंपन्यामधील आपल्याला धूर जाणवतो आहे. त्यानंतर जो दुसरा पिक्चर आहे त्याच्यामध्ये आपल्याला जे एअर पोल्युशन दिलेलं आहे ते आहे व्हेइकल पोल्युशन, म्हणजे गाड्यामधून बाहेर निघणारा धूर आपल्याला दिसत आहे. त्याचबरोबर जो तिसरा पिक्चर दिलेला आहे त्या तिसऱ्या पिक्चरमध्ये आपल्याला फॉरेस्ट फायर म्हणजेच जंगलामध्ये लागलेली आग आपल्याला दिसत आहे. आता आपण पुढं बघूयात. ऑल द अबो पिक्चर शो लार्ज स्केल इमिशन ऑफ स्मोक थ्रू डिफरंट एजन्सीज. म्हणजेच वरील जे सर्व चित्र आपण बघितले त्याच्यामध्ये जे धूर बाहेर पडत आहे तो धूर हा वेगवेगळ्या माध्यमांमधून बाहेर पडताना आपल्याला दिसत आहे. दिस स्मोक डायरेक्टली मिक्सेस विथ द ॲटमॉस्फिअर डिस्टर्बिंग द बॅलेन्स बिटवीन द कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ एअर. आणि हा जो धूर आहे तो धूर थेट वातावरणामधील जी हवा आहे त्या हवेमध्ये मिसळतोय आणि त्यामुळे हवेतील घटकांचा काय होतोय, समतोल बिघडतोय. आणि दिस इज कॉल्ड एअर पोल्युशन. आणि यालाच आपण काय म्हणतो, एअर पोल्युशन म्हणजेच हवा प्रदूषण असं म्हणतो. हार्मफुल गॅसेस आर गिव्ज आउट थ्रू कंबशन ऑफ फ्युएल्स इन व्हेइकल्स अँड इन बिग इंडस्ट्रीज अँड ऑल्सो थ्रू incomplete combustion of fuels like wood and coal. As a result, air pollution is increasing day by day. जी मोठी मोठी वाहने असतात, परत जे उद्योगधंदे असतात, यामधल्या इंधनाच्या ज्वलनातून, तसंच आपण लाकूड, कोळसा ही जी इंधनं असतात त्यांचं अपूर्ण ज्वलन झाल्यामुळे जे बाहेर पडणारे घातक वायू आहेत हे दिवसेंदिवस वायू प्रदूषणामध्ये काय होत आहेत, वाढ करत आहेत. आता आपण पुढे बघणार आहोत हार्मफुल सबस्टन्सेस रिलीज इन एअर थ्रू कंबशन ऑफ फ्युएल. म्हणजे हे जे इंधन ज्वलनातून हवेत सोडले जाणारे काही घातक घटक आहेत ते आपल्याला बघायचं आहे. मग त्याच्यामध्ये पहिला कोणता आहे, नायट्रोजन डायऑक्साईड. दुसरा दिलेला आहे कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, सल्फर डायऑक्साईड आणि सूट. सूट म्हणजेच काय असतं तर काजळी असते. पुढं आपण बघणार आहोत ओझोन लेअर, द प्रोटेक्टिव्ह शेल. म्हणजे प्रोटेक्टिव्ह शेल म्हणजे काय, संरक्षण कवच. म्हणजे हा ओझोन लेअर आपल्यासाठी संरक्षण कवच कसा आहे ते आपल्याला बघायचं आहे. मग आपण बघूया, देअर इज अ लेअर ऑफ ओझोन. ओझोनलाच आपण O3 डिनोट करतो. तो ओझोन गॅस इन द लोअर पार्ट ऑफ स्ट्रॅटोस्फिअर. वातावरणाचा जो स्ट्रॅटोस्फिअरचा जो थर आहे त्याच्या खालच्या भागामध्ये ओझोन वायूचा थर आढळून येतो. ओझोन गॅस इज नॉट डायरेक्टली युजफुल फॉर द सर्वायवल ऑफ लिव्हिंग थिंग्स. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर लिव्हिंग थिंग्स टू हॅव दिस लेअर ऑफ ओझोन ॲट अ हाय अल्टिट्यूड अराउंड द अर्थ. म्हणजे हा जो ओझोन वायू आहे हा ओझोन वायू सजीवांना जगण्यासाठी उपयोगी येत नसला तरी पण खूप उंचीवर, म्हणजे आपण जास्त उंचीवर पृथ्वीभोवती ओझोनचा थर आहे, म्हणजेच तो सजीवासाठी ही महत्त्वाची गोष्ट आहे. द अल्ट्राव्हायलेट रेज कमिंग फ्रॉम द सन आर व्हेरी हार्मफुल फॉर लिव्हिंग थिंग्स. हे सूर्यापासून येणारे जे अल्ट्राव्हायलेट म्हणजे अतिनील किरणं जे आहेत ते जे लिव्हिंग थिंग्स आहेत त्यांच्यासाठी अतिशय धोकादायक आहे, म्हणजे सजीवसृष्टीसाठी धोकादायक आहेत. द ओझोन गॅस ॲब्झॉर्ब दिस रेज. ओझोन गॅस काय करतो, ती जी अल्ट्राव्हायलेट रेज आहे त्यांना ॲब्झॉर्ब करून घेतो.
ॲज अ रिझल्ट लाईफ ऑन अर्थ इज प्रोटेक्टेड, आणि त्याचाच परिणाम म्हणजे काय होतं, पृथ्वीवरील सर्व सजीवांचे रक्षण केले जाते. द ओझोन लेअर इज डिस्ट्रॉय इज केमिकल गॅसेस लाईक कार्बन tetrachloride or the chlorofluorocarbons used in air conditioners and refrigerators mixed with the air. वातावरणपूलन जी यंत्र आहेत, परत रेफ्रिजरेटर्स आहेत, यामध्ये हवा थंड करण्यासाठी जे रासायनिक वायू वापरले जातात, म्हणजे त्याच्यामध्ये येतात क्लोरोफ्ल्युरोकार्बन्स आणि कार्बन टेट्रोक्लोराईड. हे जे रासायनिक वायू आहेत, हे जर हवेमध्ये मिसळले तर त्या ओझोन लेअरचा काय होतो आहे, नाश होतो आहे, म्हणजे तो ओझोन लेअर नष्ट होतो आहे. द 16th ऑफ द सप्टेंबर इज सेलिब्रेटेड ॲज ओझोन प्रोटेक्शन डे ऑल ओव्हर द वर्ल्ड टू मेक एव्हरीवन अवेअर ऑफ द इम्पॉर्टंट ऑफ ओझोन. हा महत्त्वाचा पार्ट आहे, हा आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. तर याच्यामध्ये काय दिलेलं आहे, ओझोनचं महत्त्व सर्वांच्या लक्षामध्ये येण्यासाठी, ओझोनचं महत्त्व प्रत्येकाला समजण्यासाठी हा जो 16 सप्टेंबर दिवस आहे, हा ऑल वर्ल्डमध्ये ओझोन संरक्षण दिन म्हणून मानला जातो. त्यानंतर आपल्याला आता बघायचं आहे डू यू नो. हे डू यू नोमध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे, डू यू नोमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे in metropolitan cities like Mumbai, Pune or Nagpur boards are display at place of heavy traffic to show the proportion of the various constituents of the air at the place. Due to these boards we can see the amount of harmful element in the air. म्हणजेच जी मोठी मोठी शहरं आहेत, मुंबई, पुणे, नागपूर, म्हणजेच महानगर रहदारीच्या ठिकाणी हवेमध्ये असणाऱ्या जे विविध घटक आहेत त्यांचं प्रमाण दाखवण्यासाठी हे जे बोर्ड आहेत ते लावलेले आहेत. तर हे जे फलक लावलेले आहेत, हे जे बोर्ड लावलेले आहेत, त्याच्यामुळं काय होतं आहे, जे हवेतील घातक घटकांचं जे प्रमाण आहे ते आपल्याला लक्षात येते. आता पुढं आपल्याला काय विचारलेलं आहे, यूज द ब्रेन पॉवरमध्ये व्हॉट वूड हॅव हॅपन इफ देअर वेअर नो एअर ऑन द अर्थ. म्हणजेच पृथ्वीवर जर हवा नसती तर काय झालं असतं. म्हणजे बघा, आता पृथ्वीवर जर हवा नसती तर ही आपली जी सजीवसृष्टी आहे, ही सजीवसृष्टी पूर्ण नष्ट झाली असती. कारण हवा नसती तर ऑक्सिजन मिळाला नसता, आणि सजीवसृष्टीला जगण्यासाठी ऑक्सिजनची अतिशय आवश्यकता असते. त्याचबरोबर जर हवा नसती तर वातावरण देखील नसते. आता आपल्याला पुढं बघायचं आहे वॉटर. Observe how much water is used for what purpose it is used in your house for a whole day. म्हणजे आपल्याला निरीक्षण करायचं आहे आपण पूर्ण दिवसभरामध्ये किती पाण्याचा वापर करतो. रेकॉर्ड इट इन अ चार्ट लाईक द वन शोन हिअर. आणि त्याची काय करायची आहे, आपल्या जो बाजूला तक्ता दिलेला आहे याच्यामध्ये नोंद करायची आहे. आणि डिस्कस द डाटा इन द क्लास, आणि आपल्या वर्गामध्ये त्याची चर्चा करायची आहे. डिवाइड द टोटल अमाऊंट ऑफ वॉटर यूज इन युअर हाऊस बाय द नंबर ऑफ पर्सन्स टू फाइंड आउट हाऊ मच वॉटर ईच पर्सन नीड्स. आणि आपण जे एकूण वापरलेलं पाणी आहे, घरामध्ये वापरलेलं जे एकूण पाणी आहे, त्याला काय करायचं आहे, जेवढ्या घरामध्ये व्यक्तींच्या संख्या आहे त्यांना भाग द्यायचा आहे. म्हणजेच आपल्याला काय लक्षात येईल, तर प्रत्येक व्यक्तीला वापरासाठी किती पाणी लागतं आहे हे कळेल. तर हा जो चार्ट दिलेला आहे आपल्याला, तर ह्या चार्टमध्ये आपल्याला काय दिलेलं आहे, पर्पज फॉर विच वॉटर इज यूज. म्हणजे आपण जे पाणी वापरतो आहे ते कोणत्या पर्पज, म्हणजे कोणत्या उद्देशासाठी वापरतो आहे. आणि पुढं दिलेलं आहे अमाऊंट ऑफ वॉटर ॲप्रॉक्स इन लिटर्स, म्हणजे ते लिटरमध्ये आपण किती पाणी वापरणार आहे ते लिहायचं आहे. मग आपल्याला बाथसाठी किती पाणी लागतं, म्हणजे आंघोळीसाठी किती पाणी लागतं, ब्रशिंग टीथ दात घासण्यासाठी किती पाणी लागतं, वॉशिंग क्लोथ्स अँड युटेन्सिल्स म्हणजे भांडे आणि कपडे धुण्यासाठी किती पाणी लागतं, त्यानंतर मॉपिंग द फ्लोअर म्हणजे फरशी पुसण्यासाठी, ड्रिंकिंग पिण्यासाठी, आणि कुकिंग म्हणजेच स्वयंपाकासाठी किती पाणी लागतं. आणि आपण जर याचा सरासरी जर विचार केला तर आपण 100 ते 150 लिटर रोजचा पाण्याचा वापर करतो. मग घरामध्ये आपल्या जेवढ्या व्यक्ती असतील तेवढ्या व्यक्तींनी, तेवढ्या संख्येनं आपल्याला त्याला डिवाईड करायचं आहे. म्हणजे आपल्याला प्रत्येक व्यक्ती दिवसाला किती पाणी वापरतो हे लक्षात येईल.
आता आपण पुढं बघणार आहोत. यू विल सी दॅट इट इज ऑलमोस्ट इम्पॉसिबल फॉर अस टू स्पेंड इवन अ सिंगल डे विदाऊट वॉटर. ही जी वरची कृती आपण बघितली, रोजचं किती पाणी लागतं आहे, त्याच्यावरून आपल्या असं लक्षात येईल की पाण्याशिवाय दिवस काढणं हे प्रत्येकालाच अशक्य अशी गोष्ट आहे. वी नीड टू ड्रिंक 3 to 4 liters ऑफ वॉटर एव्हरी डे सो दॅट ऑल आवर बॉडी फंक्शन्स रन स्मूथली. म्हणजेच आपल्या शरीराला दिवसाला 3 ते 4 लिटर पाणी पिण्यासाठी लागतं आहे. Other living things also require water, although the amount of water they need may vary according to the size of their body. Thus, we see that water is very important. जसं मानवाला पाणी लागते तसं इतर सजीवांना देखील पाण्याची गरज असते आणि त्यांचं त्या प्राण्यांच्या शरीराच्या आकारमानानुसार ते जे पाण्याचं प्रमाण आहे ते कमी किंवा जास्त असतं. यावरून आपल्याला पाण्याचं जे काय महत्त्व आहे ते लक्षामध्ये येते. इफ हायड्रोजन गॅस बर्न्स इन एअर इट कंबाईन्स विथ ऑक्सिजन अँड वॉटर इज फॉर्म. म्हणजे बघा, जो हायड्रोजन गॅस आहे तो बर्न्स इन एअर म्हणजे त्याचं ज्यावेळेस ज्वलन होतं, हायड्रोजन गॅसचं ज्यावेळेस ज्वलन होतं त्यावेळेस तो इट कंबाईन्स विथ ऑक्सिजन, तो काय होतो ऑक्सिजनशी कंबाईन होतो म्हणजे ऑक्सिजनसोबत संयोग पावतो. वॉटर इज फॉर्म आणि या संयोगातून काय होतं आहे, पाण्याची निर्मिती होती आहे. वी हॅव लर्न अबाउट सम कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ वॉटर इन द प्रिव्हियस स्टँडर्ड्स. आणि जी पाण्याची काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत म्हणजे त्याचे वैशिष्ट्य आहेत हे आपण मागील स्टँडर्डमध्ये बघितलेले आहेत. तर याच्यामध्ये आता आपण बघणार आहोत इन नॅचरल वॉटर ऑकर्स इन 3 स्टेट्स. म्हणजे सामान्यतः जर आपण बघितलं तर पाणी हे 3 स्टेट्समध्ये आपल्याला आढळून येतं. वॉटर डज नॉट हॅव कलर, टेस्ट ऑर ऑर्डर. म्हणजे पाण्याला रंग, चव आणि वास नसतो. मेनी सबस्टन्सेस रेडिली डिझॉल्व इन वॉटर. अनेक जे पदार्थ असतात हे पाण्यामध्ये सहजरित्या विरघळतात. देअर फॉर वॉटर इज अ युनिव्हर्सल सॉल्वंट. त्याच्यामुळंच आपण पाण्याला काय म्हणतो, युनिव्हर्सल सॉल्वंट म्हणजे वैश्विक विद्रावक असे आपण त्याला म्हणतो. म्हणजे पाण्याला रंग, चव आणि वास नसतो. पाण्यामध्ये अनेक वस्तू ह्या सहजरित्या विरघळतात म्हणून त्याला आपण काय म्हणतो, युनिव्हर्सल सॉल्वंट असं म्हणतो. मग द ब्लड ऑफ ॲनिमल्स अँड द सॅप इन प्लांट्स कंटेन्स अ व्हेरी हाय प्रपोर्शन ऑफ वॉटर. मग प्राण्यांमधील जे रक्त असतं त्याचबरोबर वनस्पतीमधील काही रसद्रव्य असतात यामध्ये देखील पाण्याचं प्रमाण हे जास्त प्रमाणात असतं. नो लिव्हिंग थिंग्स कॅन सर्वाईव्ह विदाऊट वॉटर, देअरफॉर इट इज सेड दॅट वॉटर इज लाईफ. कोणत्याही सजीवाला पाण्याशिवाय जिवंत राहणे शक्य नाही म्हणून पाण्याला आपण काय म्हणतो, वॉटर इज लाईफ म्हणजेच पाणी हे जीवन आहे असं आपण म्हणतो. आता पुढं आपल्याला ऑब्झर्व अँड डिस्कस सांगितलेलं आहे तर याचं ऑब्झर्वेशन करायचं आहे. हे काय दिलेलं आहे, डिस्ट्रीब्युशन ऑफ वॉटर ऑन द अर्थ म्हणजे पृथ्वीवरील जे पाण्याचं वितरण आहे ते आपल्याला दिलेलं आहे. मग याच्यामध्ये बघा आता वॉटर अवेलेबल फॉर ड्रिंकिंग हे जे पूर्ण वॉटर आहे तर वॉटर अवेलेबल फॉर ड्रिंकिंग हे सर्वात कमी आहे. आणि सीज अँड ओशियन म्हणजेच समुद्र आणि महासागर याच्यामध्ये असणारं पाणी हे सगळ्यात जास्त प्रमाणात आहे. त्यानंतर ग्राउंड वॉटर, आईस अँड वॉटर इन अदर फॉर्म्स त्याचं प्रमाण देखील आपल्याला दिलेलं आहे. बाजूलाच आपल्याला एक चार्ट दिलेला आहे वॉटर अवेलेबल ऑन अर्थ आणि त्याचं पर्सेंटेज दिलेलं आहे. मग पहिल्या याच्यामध्ये आपल्याला दिलेलं आहे सी आणि ओशियन. सी आणि ओशियनमध्ये टोटल जेवढं पाणी आहे त्या पाण्यापैकी 97% हे सी आणि ओशियनमध्ये आहे. नंतर आपल्याला दिलेलं आहे 2.7% वॉटर. 2.7% वॉटर कशामध्ये येते तर ग्राउंड वॉटर, आईस अँड वॉटर इन अदर फॉर्म्स त्याच्यामध्ये येते 2.7%. नंतर पुढचं दिलेलं आहे आपल्याला वॉटर अवेलेबल फॉर ड्रिंकिंग म्हणजेच फ्रेश वॉटर जे पिण्यायोग्य पाणी आहे त्याचं प्रमाण किती आहे. जर आपण ह्या भागाचा जर विचार केला तर हे 97%, 2.7% हे जर 100%मधून आपण जर वजा केलं तर इथं फक्त 0.3% एवढं पाणी आपल्याला शिल्लक राहतं आहे. म्हणजेच आपल्याला पिण्यासाठी जे पाणी आहे ते 0.3% एवढं पाणी फक्त आपल्याला पिण्यासाठी योग्य आहे.
पुढं बघूयात आपण. वी कॅन नॉट यूज ऑल द वॉटर ऑन अर्थ बिकॉज सी वॉटर इज सॉल्टी. पृथ्वीवरील जे सर्व पाणी आहे ते आपण वापरू शकत नाही, कारण समुद्रातलं जे पाणी आहे म्हणजे आपल्याला याच्यामध्ये हे सी आणि ओशियनचा जो पाणी दिलेलं होतं हे कसं आहे, हे पाणी खारट आहे, त्याच्यामुळे त्या पाण्याचा वापर आपल्याला करता येत नाही. सम वॉटर इज इन फ्रोझन स्टेट. काही वॉटर हे कशामध्ये आहे, फ्रोझन स्टेट म्हणजे गोठलेल्या अवस्थेत आहे, म्हणजे त्याचा बर्फ झालेला आहे. अ व्हेरी स्मॉल क्वांटिटी ऑफ वॉटर इज अवेलेबल फॉर ड्रिंकिंग. म्हणजे आपल्याला जे पिण्यायोग्य पाणी आहे ते एकदम कमी प्रमाणात आहे. इट इज इनफ फॉर ऑल लिव्हिंग थिंग्स. आणि हे कमी प्रमाणात असून देखील हे सर्व सजीवांना पुरेसं असं आहे. आता पुढं आपल्याला काय विचारलेलं आहे, इन व्हॉट वेज इज द वॉटर इन सीज अँड ओशियन युजफुल इवन दो इट इज सॉल्टी. म्हणजेच हे जे समुद्र आणि महासागर याच्यामधलं जे पाणी आहे ते खारट असूनसुद्धा आपल्या उपयोगात कसं येतं, म्हणजे ते आपल्याला उपयोगी युजफुल कसं आहे. तर याच्यामध्ये बघा आपल्याला जे सी आणि ओशियन आहेत याच्यापासून सॉल्ट, आयोडीन, सम मिनरल्स यासारखे काही पदार्थ आपल्याला मिळतात. त्यामुळे हे सीज आणि ओशियन जे आहेत हे आपल्यासाठी युजफुल आहेत. त्याच्यानंतर अजून जर बघायचं झालं तर समुद्रातील जे मासे आहेत तर ते मास्यावर मासेमारी हा व्यवसाय चालतो. म्हणून आपल्याला समुद्र व महासागर हे युजफुल आहेत. त्याचनंतर अजून जर बघायचं झालं पुढं तर समुद्रमार्गाने आपण प्रवास देखील करतो. त्यानंतर व्यापार देखील आपल्याला करता येतो. म्हणून हे जे सी वॉटर आणि ओशियन वॉटर जे आहे ते आपल्याला सॉल्टी असून देखील म्हणजे खारट असून देखील आपल्याला युजफुल आहे. आता आपण पुढे बघणार आहोत ऑब्झर्व अँड डिस्कस. याच्यामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे, फॉर विच पर्पज इज वॉटर बिंग यूज. पाण्याचा वापर आपण कोणकोणत्या कारणासाठी करतो. डू अदर लिव्हिंग थिंग्स यूज वॉटर लाईक वी डू. म्हणजेच जे अदर लिव्हिंग थिंग्स आहेत, इतर पशु पक्षी जे आहेत ते पाण्याचा वापर करतात का, असं आपल्याला विचारलेलं आहे. तर याच्यामध्ये मानवाच्या तुलनेमध्ये जे इतर पक्षी आहेत किंवा प्राणी आहेत हे कमी प्रमाणात वापर करतात. परत आपण कोणकोणत्या कारणासाठी पाण्याचा वापर करतो, तर आपल्याला जसं पिक्चरमध्ये दाखवलेलं आहे, चित्रामध्ये दाखवलेलं आहे तसं आपण कंपन्यासाठी पाणी मोठ्या प्रमाणात लागतं. त्याचनंतर आपण धुण्यासाठी, गाड्या धुण्यासाठी, जनावरे धुण्यासाठी पाण्याचा वापर करतो. आता आपण पुढं बघूयात. वी यूज वॉटर इन लार्ज क्वांटिटीज. वी हॅव लर्न दॅट वॉटर ऑन द अर्थ इज रेग्युलेटेड थ्रू द वॉटर सायकल. आपण मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याचा वापर करत असतो. तर जे पृथ्वीवरील पाण्याचं जे नियमन आहे हे सगळं कशाद्वारे चालतं, हे वॉटर सायकल म्हणजे जलचक्राद्वारे हे चालत असतं. हे आपण बघितलेलं आहे. द वॉटर वेपर फॉर्म फ्रॉम ओशियन इज द मेन सोर्स ऑफ वॉटर इन द वॉटर सायकल. इट गेट्स कन्व्हर्टेड इन टू रेन क्रिएटिंग फ्रेश वॉटर सोर्स ऑन अर्थ. म्हणजेच हे जे जलचक्र आहे, ही जी वॉटर सायकल आहे, हे जे जलचक्र आहे, तर हे बाष्परूपी इंधन पुरवण्याचं जे मोठं काम आहे ते काय करतं, जे महासागर आहेत तर त्या महासागरातून निर्माण होणारं बाष्प म्हणजेच वॉटर वेपर याच्यामधून होत असतं आणि त्याच्यापासूनच पाऊस पडतो आणि जमिनीवर जे फ्रेश वॉटर आहेत तर याचे जे सोर्स आहेत ते सोर्स निर्माण होतात. त्यानंतर आता आपल्याला पुढं बघायचं आहे. वी गेट वॉटर फ्रॉम नॅचरल रिसोर्सेस सच ॲज स्ट्रीम, रिव्हर, पॉन्ड, स्प्रिंग्स अँड लेक्स. आपल्याला जे पाणी मिळतं आहे तर ते पाणी जे मिळतं आहे ते कशातून मिळतं आहे, ओढे, नदे, नाले, परत जे छोटे छोटे तळे आहेत त्याच्यामधून, नंतर झरे, त्याचबरोबर सरोवर, हे सगळे नॅचरल रिसोर्स आहेत म्हणजे नैसर्गिक स्रोत आहेत आणि तेच आपण वापरतो आहे. मॅन ऑल्सो डिग्स वेल अँड बोरवेल्स टू लिफ्ट ग्राउंड वॉटर. आता माणसानं काय केलेलं आहे, विहिरी खोदलेले आहेत, त्याचबरोबर बोरवेल घेतलेले आहेत जमिनीतील पाणी वर काढण्यासाठी. अपार्ट फ्रॉम दिस मॅन हॅज ऑल्सो कन्स्ट्रक्टेड बंड्स अँड डॅम्स ऑफ व्हेरियस साईज ऑन रिव्हर्स. त्याचबरोबर माणसानं पुढं काय केलेलं आहे, हे जे नद्यावर जे बंधारे बांधलेले आहेत, त्याचनंतर लहान मोठी धरणेही बांधलेली आहेत जेणेकरून पाण्याचा साठा करता येईल.
ड्यू टू द अनकंट्रोल यूज ऑफ वॉटर फॉर अन इन्क्रीजिंग population, industry and farming, it is now in short supply. Water scarcity has become a serious problem. आता ही जी वाढती लोकसंख्या आहे, त्याचबरोबर उद्योग आहेत, शेती आहेत, यासाठी जो पाण्याचा अतिप्रमाणात जो वापर होत आहे, त्यामुळं काय होतं आहे, पाणी कमी पडू लागले आहे. आणि ही जी पाणी टंचाई आहे, ही पाणी टंचाईची जी समस्या आहे, ती समस्या मोठ्या प्रमाणावर निर्माण होत आहे. आता आपल्याला बघायचं आहे ऑलवेज रिमेंबर. ऑलवेज रिमेंबरमध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे, यूज वॉटर स्पॅरिंगली, म्हणजेच पाण्याचा जो वापर आहे तो आपल्याला अतिशय काटकसरीने करायचा आहे. नंतर आपल्याला सांगितलेलं आहे ब्लॉक वॉटर, लेट इट पर्कुलेट, पाणी अडवा, पाणी जिरवा, स्टोअर वॉटर व्हेरेवर पॉसिबल, जिथं शक्य आहे तिथं पाण्याची साठवणूक करा. रियूज वॉटर wherever possible. Remember, stored water does not become stale at once. पाण्याचा जिथं शक्य होईल तिथं काय करा, पुनर्वापर करा. म्हणजेच काय होईल, जे साठवलेलं पाणी आहे, पाण्याचा पुनर्वापर आपल्याला करायचा आहे. आणि जे साठवलेलं पाणी असतं हे कधीच शिळं होत नसतं, ते आपल्याला कितीतरी दिवसानंतर आपण ते पाणी वापरू शकतो.